तर वैष्णवी हगवणी यांच्याप्रमाणेच तिची मोठी जाऊ म्हणजे मयुरी जगताप हगवणी यांना देखील अशाच प्रकारे मारहाण झाली होती। हगवणीच्या मोठ्या सुनेला त्यानंतर आपल्याला मारहाण झाल्याचे फोटो दाखवले। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले। हगवणी कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडनं पर्दाफाश करण्यात आलाय। मोठ्या सुनेनं जानेवारी महिन्यामध्ये पोलिसात तक्रारही केली होती। सासू सासरा दीर आणि नणंद यांच्या विरोधात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता। जानेवारीमध्ये गुन्हा दाखल होऊनही पुढे पोलीस गप्पच का? मोठ्या सुनेनं नोव्हेंबरमध्ये महिला आयोगातही तक्रार केली होती। महिला आयोगाकडून देखील कोणतीही कारवाई झाली नाही। मी 2022 ला माझं लग्न झालं होतं सुशील हगवणी यांच्यासोबत। तर माझी नणंद आणि आमचे दीर आणि माझी सासू कायम मला टॉर्चर करत होते। म्हणजे माझ्या सासूने माझे कधी लाड केले तर नणंद त्यांना खूप टॉर्चर करायची की तू तिचे लाड का करतेस, नाही का, लाड नाही केले पाहिजे, तू तिच्यासोबत असं वाग तसं वाग, किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या माध्यमातून खूप त्रास दिले। पण यामध्ये सर्वात चांगली जी गोष्ट आहे ते माझे मिस्टर माझ्यासोबत कायम पाठीशी होते। त्यांनी मला कायम पाठिंबा दिलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही सोडलेलं। म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलालाही खूप मारहाण केलेली आहे माझ्यासाठी, का तर ते माझी बाजू कायम घ्यायचे। त्यामुळे त्यांनी त्यांचा पण मारहाणीचं हे झालेलं आहे। त्यांना पण खूप मारहाण केलेली आहे कायम। आणि आम्हाला म्हणजे आम्ही 1.5 वर्ष झालं आम्ही आता वेगळे राहत होतो आणि माझ्या नंदेनी आणि दिरानी माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे। माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती हात टाकलेला आहे आणि आम्ही इथून पण वेगळं म्हणजे राहायचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल त्यांनी होऊन नाही दिलं। जरी ती माझ्याशी बोलली जरी असती ना की ताई मला असा असा त्रास आहे किंवा काय, इवन मी सुद्धा तिची साथ दिली असती, कारण की मी त्या घरामध्ये मी डेअरिंग दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे तुमच्यासमोर सगळ्यांसमोर। जर मी पण असे गप्प बसून असते तर मी पण कदाचित इथं नसतेच आता।